आणि आता बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत गर्वाची आहे। आता महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावलेल अशीच बातमी आहे। केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलाय। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती। केंद्र सरकारच्या निर्णयाने मराठी भाषा साता समुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि आणखी प्रभावीपणे पोहोचणार आहे। केंद्र सरकारचा हा निर्णय महाराष्ट्राच्या साहित्यिकांना प्रोत्साहन देणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत मराठी भाषेला केंद्रीय मंत्रिमंडळाची काल एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। केंद्र सरकारने मराठी भाषेसच आणखी 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलाय। यात बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत या 4 भाषांसह मराठी भाषेचा समावेश आहे। आज बहुत बड़ा फैसला लिया गया है। 5 लैंग्वेजेस को क्लासिकल लैंग्वेजेस के लिए अप्रूव किया गया है। 5 लैंग्वेजेस मराठी, पाली, प्राकृत, असमीज और बंगाली, इन 5 लैंग्वेजेस को क्लासिकल लैंग्वेजेस का दर्जा दिया गया है। दरम्यान मोदींनी ट्विट करून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन केलंय। ते एकदा पाहूयात। मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे। या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन। हा सन्मान म्हणजे मराठी भाषेनं आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे। तर मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे असंही पंतप्रधान मोदी म्हणाले। मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं ही भाषा शिकण्यासाठीच असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल। तर यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर देण्याची विनंती केली होती। अनेक असे निर्णय त्यांनी घेतले आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आज आमच्या मराठी भाषेचा, एक जिव्हाळ्याचा, मराठी माणसाचा आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी आज एक ऐतिहासिक दिवस आहे। आणि म्हणून या घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी ऐतिहासिक हा निर्णय झालेला आहे।